आणि आता राजकीय टॉप 9 बातम्या। सामनाची बातमी म्हणजे खोडसाळपणा। नरहरी झिरवाळ यांनी सामनातून करण्यात आलेले आरोप फेटाळले। नरहरी झिरवाळांची कार्यकर्त्यांसह मंत्रालयात घुसखोरी, सामनातून करण्यात आला होता दावा। महायुतीच्या मंत्र्यांच्या कामकाजाचं वेळापत्रक ठरलंय। महायुतीचे सर्व मंत्री सोमवार ते बुधवार मुंबईमध्येच राहणार आहेत। गुरुवारी आणि शुक्रवारी आपल्या विभागाच्या कामांचा आढावा घेणार। फडणवीसांचे सर्व मंत्र्यांना आदेश। ईव्हीएमला देखील शाही स्नान घडवून पापमुक्त करावं। घोटाळा करून निवडून येणारे कुंभमेळाच आता गंगा स्नान करतायत। सामनामधून भाजपवर सडकून टीका आहे। मागच्या काळात मी पुन्हा येईन असं सर्व उपहासात्मकपणे म्हणायचे, मात्र आता काळ आणि वेळेप्रमाणेच शब्दांचे अर्थ देखील बदलतात। विविध विश्व मराठी संमेलनात मुख्यमंत्री फडणवीसांचं हे वक्तव्य आहे। हे मी पुन्हा येईन माझा पिच्छाच सोडत नाही दादा। अलीकडच्या काळात चांगलं म्हणतात, मागच्या काळात उपहासाने म्हणायचे। शेवटी एखादा शब्द आपल्याला चिपकतो, तो काळ आणि वेळ याप्रमाणे त्याचे अर्थ बदलत असतात। येवला विधानसभेसाठी 24 फेब्रुवारीला मॉक पोल। भुजबळांचे विरोधी उमेदवार माणिकराव शिंदे यांनी ईव्हीएमवर आक्षेप घेतला होता आणि नाशिकच्या सिद्धप्रांतीच्या निवडणूक शाखेच्या गोदामात सकाळी 8 वाजता मॉक पोल। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड अंडी घेऊन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात शालेय पोषण आहारामधून अंडी बाद केल्याचा आरोप आहे। गरीब मध्यम वर्गावर लक्ष्मीची कृपा राहो। अर्थसंकल्पातून त्याच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे शुभ संकेत आहेत। इनोव्हेशन, इन्क्लुजन, इन्व्हेस्टमेंट देशाच्या आर्थिक गतीसाठी आधार राहिल्याचं वक्तव्य। फडणवीस शिंदेंना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या प्रकरणाच्या तपासासाठी IPS सत्यनारायण चौधरी यांच्या अध्यक्षतेत SITची स्थापना। दरेकरांच्या आरोपांनंतर राज्य सरकारकडून SITची स्थापना। कांदिवली पश्चिममध्ये खासदार पियुष गोयल यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन। मंत्री मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, राम नाईक, गोपाळ शेट्टी, मनीषा चौधरी आणि प्रवीण दरेकर उपस्थित।